नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की आज मार्केटमध्ये कुठे मोमेंटम झालं, काल आपण काय डिस्कस केलं होतं, आज आपण त्या डिस्कशनचा यूज करून कुठे लाईव्ह क्लासमध्ये लाईव्ह ट्रेड केला आणि आपल्याला एक मोठी 100 पॉईंटची मुवमेंट मिळाली 23,900च्या पुटमध्ये आणि ती पण किती इमिडिएटली मिळाली ते पण आपण डिस्कस करणार आहे। तर यस, मार्केट आज ओपन झालं निफ्टी या साईडला, हा जो चार्ट आहे हा निफ्टीचा चार्ट आहे। मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर मार्केट वरती गेलं आणि एक्झॅक्टली कुठे टच झालं 23,800 आणि कालच्या व्हिडिओमध्ये, कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी म्हटलं होतं 23,800 रेजिस्टन्सचा लेवल आहे। इथे कुठेतरी सेलिंगचा सिनेरिओ सापडला तर आपण सेल करणार, पुट बाय करणार। तर मार्केट वरती गेलं आणि या कॅन्डलमध्ये आपल्याला इथे एक सेलिंगचा सिनेरिओ सापडला आणि इथे आपल्याला एक छोट्या स्टॉप लॉसनी एक ट्रेड आयडेंटिफाय करायला मिळाला। तो ट्रेड आपण कुठे केला, तर तो ट्रेड आपण केला या राईट साईडला, तुम्ही बघू शकता 23,900चा पुट। इथे आपण 230च्या वरती त्याला आपण बाय केलं, स्टॉप लॉस त्याचा इथे लावला होता आणि इमिडिएट टार्गेट जे आहे 210च्या खाली स्टॉप लॉस होता, 230ला आपण बाय केलं। इमिडिएट आपलं जे टार्गेट होतं 260, त्याच्यानंतर 280, इमिडिएटली सिंगल कॅन्डल विदिन 5 मिनिट आपलं ते टार्गेट हिट झालं 280चा आणि 300 टच केला त्या पुटनी। तर 230 पासून 300 पर्यंत 70 पॉईंट विदिन 10 मिनिट्स आपल्याला प्रॉफिट या ट्रेडमध्ये आयडेंटिफाय केलं आणि या सगळ्या गोष्टी आपण काल आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या होत्या की 23,800 पासून आपल्याला सेलिंग सिनारिओ मिळेल। त्याच्यानंतर मग दिवसभर काही मार्केटमध्ये खास मोमेंटम नव्हतं, मार्केट साईडवेज चाललं गेलं आणि आता आपल्याला बघायचं की उद्या कसं मोमेंटम होईल। त्याच्यानंतर आपण बघू शकतो पूर्ण मार्केट साईडवेज गेलं, 23,700च्या जवळपास क्लोजिंग आली। आता हा चार्ट इथे आपल्याला निफ्टी बघायला मिळून जाईल। ओपन झाला, ओपन झाल्याच्या नंतर वरती गेला, इथे आपण आयडेंटिफाय केला सिनेरिओ, इमिडिएटली मार्केट खाली आलं, इमिडिएटली मार्केट खाली आलं तेव्हा आपला पुट जो आहे 230 पासून 300 पर्यंत गेला विदिन 10 मिनिट्स। इथे आपल्याला एक खूप चांगला प्रॉफिट बघायला मिळालं। त्याच्यानंतर मग मार्केट दिवसभर काही मोमेंटम झालं नाही, साईडवेज मोमेंटम झालं। याच्यासाठी मी म्हणत असतो की जर तुम्हाला प्रॉपर ट्रेड आयडेंटिफाय करायचा असेल तर डू कन्सिडर जॉईनिंग अवर ॲन्युअल मेंबरशिप, जिथे आपण वर्षभर लाईव्ह क्लासेस घेतो। लाईव्ह क्लासेसमध्ये आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यामध्ये ट्रेड करून एक मोठा मोमेंटम आपण आयडेंटिफाय करतो आणि हे सगळ्या गोष्ट आपल्या ramitpande.com वेबसाईटवर तुम्हाला रेकॉर्डिंग सहित सगळ्या गोष्टी मिळून जाईल। आता आपल्याला बघायचं आहे उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते। त्याच्यासाठी आपल्याला सिम्पली डेली टाइम फ्रेम लावायचा आहे। डेली टाइम फ्रेम जेव्हा आपण लावला तेव्हा आता आपण इथे बघू शकतो डेली टाइम फ्रेमवर काय चालू आहे। एक क्लिअर क्लासिक केस ऑफ इनसाइड कॅन्डल इथे बनलेला आहे, एक मोठा मोमेंटम, त्याच्यानंतर एक पॉज कॅन्डल इथे बनलेली आहे। तर अजून सुद्धा मार्केटमध्ये सेलिंग सिनॅरिओच आहे। सेल कधी करणार, जेव्हा याच्या खाली जाईल तेव्हा आपल्याला एक फ्रेश लो मार्केट अजून खाली जाताना बघायला मिळू शकते। किती खाली जाऊ शकते, हे जे इतका पॉईंट वरती गेलेला तेवढाच पॉईंट खाली, म्हणजे अराउंड 23,000 पर्यंतचं टार्गेट पण अजून पॉसिबल आहे येणाऱ्या टाईममध्ये। सो फक्त आपण ट्रेड कधी करणार, ट्रेड करणार जेव्हा लो ब्रेक करेल 23,500-600च्या खाली गेला तर मार्केटमध्ये वीकनेस जे आहे ते येणार आहे। पण आता मार्केट इथे साईडवेज जर केलं, गॅप अप ओपन झाला, साईडवेज मोमेंटम केलं, 23,800 याच्यावरती जर मार्केट क्लोज होत असेल तर मार्केट थोडंफार बुलिश मोमेंटम करू शकते। इन दॅट केस 24,200चं जे टार्गेट आहे ते इमिडिएट टार्गेट आहे, ते येऊ शकते। या वीकमध्ये नाही पण पुढच्या वीकमध्ये, या वीकमध्ये थोडंसं कठीण वाटायचं आहे 24,200चं टार्गेट, बट पुढच्या वीकमध्ये डेफिनेटली ते येऊ शकते जर मार्केट 23,800च्या वरती क्लोज होत असेल तर। इन दॅट केस मार्केट वरती जाईल, बट खाली जाणार असेल तर याच्या हे जे लेवल्स आहे या लेवल्सला ब्रेक केलं तर मार्केट जे आहे खाली जाणं पण सुरू करेल, तर हे इम्पॉर्टंट आहे। आता आपण बघूया 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये उद्यासाठी काय आपला एक प्लॅन असायला पाहिजे। 5 मिनिट टाइम फ्रेम आता आपण इथे लावलेला आहे। सिंपल प्लॅन ठेवू उद्यासाठी की उद्या आपल्याला कुठे ट्रेड करायला मिळेल। तर यू टर्न कुठे आहे तुम्ही इथे बघू शकता, मल्टिपल टाइम इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे 760। तर 23,760 याच्या वरती जर मार्केट निघालं तर एक बाय ट्रेड करू शकतो, ज्याचा जे टार्गेट असेल 23,850 किंवा 800 हे टार्गेटपर्यंत तुम्ही बाय करू शकता। 23,800 हा पहिला टार्गेट राहील आणि 23,850 हा दुसरा टार्गेट राहील।
760ला क्रॉस केलं तर आपल्याला बाय करायचं आहे. खालच्या साईडला तुम्ही बघू शकता 23,680 हा जो लेवल आहे इथे एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 23,640 हा एक सपोर्ट आहे. तर 23,640च्या खाली जर ब्रेक केला तर आपण सेल करू शकतो. याचा टार्गेट आपला पहिला टार्गेट राहणार आहे 23,600 पर्यंत. दुसरा टार्गेट असेल 23,550 पर्यंत. तर हे लेवल्स लक्षात ठेवा आणि या लेवल्सचा यूज करूनच आपला इन्फॉर्म डिसिजन बनवा उद्याच्या ट्रेडिंगसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत, जेणेकरून सगळेच जण ऑप्शनमध्ये एक इन्फॉर्म डिसिजन घेऊन प्रॉफिट करू शकले पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.